श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला, मस्तपैकी मी हरभरा डाळ घातली आहे कुकरमध्ये. एकदा छान वॉश करून घेतली आहे. ही घरची डाळ आहे, हरभराची मी बनवली होती. त्यात थोडंसं तेल टाकलं आहे, कारण ही डाळ खूप शिजत नाही. त्यामुळे मी थोडंसं तेल आणि हळद टाकून घेतले. कुकरला 4-5 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण. इकडे कुकर होस तोपर्यंत मस्तपैकी आता आपण पीठ मळायला घेणार आहे. मस्तपैकी आता आपण पीठ मळून घेणार आहोत. गव्हाचे पीठ घेतले आहे इथे. त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहे आणि छान असं मऊसर असं पीठ घट्ट मळून घ्यायचं. छान मळून घ्यायचं पुरणपोळीला. इथे तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ पण मिक्स करू शकता, पण मी फक्त गव्हाचंच पीठ घेतलं आहे. छान आता आपण ते छान कणिक मळून घ्यायची. याच्यात तुम्ही थोडंसं तेल पण ॲड करू शकता. चला, मी थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते. इकडे डाळीचा कुकर छान शिट्ट्या होईस्तोपर्यंत आणि थंड होईस्तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घ्यायचं. कुकरच्या 5-6 शिट्ट्या झाल्या आहेत. गॅस बंद केला आहे. इकडे पीठ मळून होतंय आपलं. छान असं मळून घ्यायचं पीठ. त्यामुळे पुरणपोळी छान अशी फुगती टमटमीत. चला, पीठ मळून आपलं झालं आहे. पीठ आता झाकून ठेवायचं. आता आमटीसाठी कांदा भाजून घ्यायचा. ही माझ्या मम्मीची पद्धत आहे. मम्मी माझी खसखस, कांदा, लसूण, खोबरं असं सगळं पेस्ट करून घालते. मी फक्त कांदा भाजून घातला होता. इकडे आपली डाळ शिजली आहे. ती चाळणीमध्ये टाकून घेतली आहे. ही डाळ जास्त शिजत नाही, आपली दुकानची असते तशी मऊसर शिजत नाही. जरासे कण राहतात त्याचे. त्याला आदल्या दिवशी भिजत घालायला पाहिजे, तेव्हा छान मऊसूत शिजेल. इकडे मी कांदा भाजून होतोपर्यंत छान पाणी आलं होतं, प्यायचं पाणी. त्याच नळाला आपण भात चांगला तांदूळ धुवून घेतला. आता आपण भात बनवायला ठेवणार आहोत. 2-3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून मस्तपैकी त्यात पाणी टाकून मीठ टाकून कुकर लावून देणार आहोत भाताचा. माझा 10:30 पर्यंत स्वयंपाक रेडी झाला होता, कारण आयुषला टिफिन द्यायचा होता. बघा, इकडे कांदा भाजतो, इकडे भाताचा कुकर लावलाय. तोपर्यंत पुरण परतून घ्यायचं. बघा, मी एक व्हिडिओ टाकला होता वीकली मील प्लॅनिंगचा. प्रिपरेशन कसं अगोदरच आपण करून घ्यायचं, त्यामुळे आपली कामं पटपट होतात, झटपट होतात. त्यामुळे बघा, मला गूळ चिरायला तो माझा टाईम इथे वाचला आहे. त्यामुळे माझं झटकीपट इथे पुरण परतून होत आहे. ना मला गूळ फोडायला लागला ना चिरायला लागला. बघा, आपण आधीच जेव्हा आपल्याला वेळ भेटतो तेव्हा आपण प्लॅनिंग करून ठेवलं की आपली कामं किती सोयीस्कर होतात. बघा, सोपी होतात. इकडे छान आता मी पुरण परतून घेत आहे. हा सेंद्रिय गूळ असल्यामुळे ह्याला कलर एकदम डार्क चॉकलेटी आला आहे. छान इकडं असं घट्ट पुरण परतून घ्यायचं. आता आपण भजीची प्रिपरेशन करणार आहोत. कांदा उभा स्लाइस चिरून घेतला आहे. त्यामध्ये मीठ टाकून छान असे सुट्ट सेल करून घ्यायच्या त्याच्या पाकळ्या. ह्याच्यात मिरचीची पेस्ट टाकली आहे, मीठ टाकले आहे थोडंसं, आणि आता बेसन ॲड करत आहे. त्या मिठाच्या पाण्यामध्येच आधी जेवढं मावेल तेवढं पीठ करायचं आणि थोडीशी हळद पण ॲड केली आहे. आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी भज्यासाठी वापरलं आहे. इकडे पुरण पण परतत आहे. आता आपण ओवा घालून घेणार आहोत. थोडंसं सोडा पण ॲड केला आहे. थोडासा क्रश केला आहे ओवा आणि तो पण घालून घेणार आहोत. छान असं मिक्स करायचं. कोथिंबीर पण टाकली आहे. छान मिक्स करून पीठ रेस्टला ठेवायचं एक 5-10 मिनटं. छान आपले भजी खुसखुशीत होतात.
इकडे पुरण पण परतत आला आहे. बघा छान असा घट्ट गोळा झाला आहे. जर तुम्हाला कळत नसेल पुरण तर ही उभं उलताना ठेवायचं. ते जर पडलं नाही की आपलं पुरण परतलं असं समजावचं. ज्या कोणी नवीन असतील ते. छान आता पुरण चाळणीच्या साहाय्याने वाटून घ्यायचं. बघा तांब्या घेऊन छान पुरण वाटून घेत आहे. कढई ती मोठी झाल्यामुळे मी पातेले घेतलं आणि खाली बसून पटपट पुरण परत वाटून घेतलं. इथे आता आमटीला पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे 2-3 चमचे. मोहरी ॲड करायची. तेल गरम झालं की कढीपत्ता ॲड केला आहे. लसूण खोबरं पण ॲड करायचं. आता लसूण खोबरं ॲड करून छान असं परतून घ्यायचं. आणि आपण जी कांदा भाजला होता त्याची पेस्ट केली होती ती पण ॲड करायची. छान असा मसाला परतून घ्यायचा. आता 1 चमचा हळद, 2 चमचे आपलं घरातलं काळं तिखट आणि थोडंसं तरीसाठी लाल तिखट एवढेच मी मसाले त्या आमटीमध्ये ॲड केल्या आहेत. खूप आमटी छान झाली आहे. करी कलर पण खूप छान आला आहे आमटीला. बघा छान असं परतून घ्यायचा. घरातील मसाला खूप छान झाल्यामुळे बाहेरच्या मसाल्याची कोणत्याही भाज्यांना गरजही पडत नाही. गरम मसाला वगैरे खूप मसाला छान झाला आहे. आता आपण जे येळवणीचं पाणी होतं ते ॲड करणार आहोत. मीठ चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलं आहे. आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड केली आहे. आता 5-10 मिनिटं आमटी तशीच पापड तळायचे. गरम गरम भजी बनवायची. इकडे पुरण बारीक करून ठेवला आहे. सेंद्रिय गुळ असल्यामुळे कलर चॉकलेटी आला आहे. इकडे आमटी पण झाली आहे. इकडे डाळ लावली आहे. इथे दूध तापत ठेवलं आहे. चला आता फक्त नैवेद्य. चला आमटी इकडे 5-10 मिनिटं उकळून झाली आहे. गॅस बंद करायचा. आता पोळ्या आणि नैवेद्याचे छोटे 2 पोळ्या करून घेणार आहोत. तवा ठेवला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल शिंपडून घ्यायचं. दूध पण तापून झालं आहे. आता चला आयुषला गरम पोळी द्यायची आहे टिफिनला आणि त्याला जेवायला पण घालायचं आहे. त्याची स्कूल आहे 11 वाजता. चला तर आपण मस्त पटपट अशा पोळ्या करून घेणार आहोत. इकडे डाळ लावली आहे मी भातावरती. वरण लावलं आहे. आता आपण छान अशा पोळ्या करून घेऊया. आईच्या टिफिनला पहिलं देऊन टाकायची. 10:30 वाजता टिफिनची तयारी चालू आहे साहेबांची. चला मस्तपैकी आता पोळ्या करून घेऊया. छोटे कणकेचे गोळे करून घेतले आहेत. आता आपण पुरणाचे पण छान असे गोळे भरणार आहोत. छान मोदकासारखं आपण भरून घेणार आहोत उंडे. छान उंडे भरून झाले आहे. आता पोळी लाटणार आहोत. जर तुमचं पुरण चिकटत असेल तर तुम्ही पळपुटाला कॉटनचा एक कपडा बांधू शकता. त्यामुळे आपली पुरणपोळी चिकटणार नाही पळपुटाला. हा गूळ खूप चिकट असतो त्यामुळं पळपुट लाटण्याला तुमची पुरण चिकटण्याची शक्यता असते. शक्यतो पुरणपोळीला तुम्ही येलोच कलरचा गूळ वापरा. माझ्याकडे सेंद्रिय होता त्यामुळे मी तोच वापरला सेंद्रिय. छान अशी पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची. बघा आपली पहिली पोळी लाटून झाली आहे. आता दुसऱ्या उंडा आपण तयार करायचा. ती पोळी पचवस तोपर्यंत. इथे आईची मध्ये मस्ती चालू आहे. टिफिनसाठी गडबड चालू आहे. इथे बघा टिफिन घेऊनच उभा राहिला आहे. पहिली पोळी टिफिनला देण्यासाठी. आता बघा छान अशी पोळी आपण पलटी मारली आहे. दुसरी पोळी लाटूस तोपर्यंत छान आता आपण गॅसवरची पोळी शेकून घेऊया. इथे आईची मध्ये मस्ती चालू आहे.
स्कूलला जाण्यासाठी टिफिन वगैरे भरण्यासाठी घाई गडबड चालू आहे. पोळीला छान तूप लावून घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेल पण लावा. मला तुपाचीच पोळी आवडते. बघा पोळी कशी टम्म फुगली आहे. याच्यापेक्षा माझ्या पोळ्या फुगतात, पण ह्यावेळेस जरा कमीच फुगल्या आहेत. खूप गडबड होती त्यामुळे एवढे जास्त फुगले नाहीत, नाहीतर ह्याच्यापेक्षा पण टमटम फुगतात माझ्या पोळ्या. छान अशी पोळी शेकून घ्यायची. चला आता बाकीच्या पण सगळ्या पोळ्या करून घेते नैवेद्याच्या ह्याच्या टिफिनसाठी, घरात खाण्यासाठी. चला बाकीच्या पण मी पोळ्या करून घेते. इथे आयुची मध्ये मध्ये मस्ती चालू आहे. आयु शूट करत आहे. सकाळची खूप गडबड होती. छान असं पोळीला तूप लावून घ्यायचं सगळीकडून आणि छान शेकून घ्यायची पोळी. इथे नैवेद्याच्या पण छोट्या छोट्या 2 पोळ्या करून घेतल्या आहेत. इकडे कढई ठेवली आहे लोखंडी. चला आता तेल टाकून घेऊया आणि तळण करून घेऊया. पहिल्याच सर्वप्रथम आधी पापड तळून घ्यायचे. तेल तापले की नाही असं थोडंसं चेक करायचं आधी. तेल तापलं असेल तर मग आपण पापड तळून घ्यायचे. खिचा पापड तळून घेतला आहे तांदळाचा सर्वप्रथम. छान असे पापड बघा किती टम्म फुगत आहेत बघा, दुप्पट होत आहेत. छान असं तळून घ्यायचं पापड. तुम्ही चिमट्याच्या पण साह्यानेही करू शकता. चला आता कुरवडी पण तळून घेऊया. पापड आपले सर्व तळून झाले आहेत. आता आपण कुरवड्या पण तळून घेऊया. मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 2-2च दाखवल्या आहेत, पण आम्हाला घरात खूप आवडतं तळून, डबा भरून लागतं. चला आता इथं भजी पण आता आपण सोडून घेऊया. कुरवडी पापड आपले तळून झाले आहेत. आम्हाला जेवतानाच गरम गरम भजी आवडतात, त्यामुळे मी सर्व भजी एकदम नाही करून घेत. जसं जेवायला आम्ही बसतो त्याच वेळेस मग बाकीचे भजी मी करून घेते. आत्ता आईच्या टिफिनसाठी जेवढे हवेत तेवढेच केले नैवेद्यासाठी आणि टिफिनसाठी. बघा किती खुसखुशीत भजी होतात आपले ह्या पद्धतीने केल्यावर. आमच्या घरात अशीच भजी सगळ्यांना आवडते. जास्त पाणी टाकून पीठ मळलेली भजी नाही आवडत. त्या कांद्याचं आणि मिठाचंच पाणी सुटलेल्या याच्यामध्ये जेवढं पीठ मावल तेवढेच पाणी न टाकता पीठ मळून घ्यायचं आणि त्याची भजी बनवायची. खूप छान लागतात. जास्तीचं पाणी टाकून ते पीठ भिजून नाही आवडत खूप मऊ मऊ भजी. ही भजी तुम्ही पण करा, खूप खुसखुशीत होते. चला तर आपला सगळा स्वयंपाक रेडी झाला आहे. आता पटकन एक 5-10 मिनिटात आपण रेडी होणार आहोत पूजेला जाण्यासाठी. बघा इथं मी साडी घातली आहे. पटकन नो फाउंडेशन मेकअप आपण करून घेणार आहोत. मी इथं लॅक्मी 925 CC क्रीम घेतली आहे. जिथं जिथं आपल्याला स्पॉट आहे, जिथं जिथं आपल्याला हाईड करायचं आहे तिथं तिथं मी CC क्रीम लावून घेणार आहे. सगळीकडे लावून घ्यायचं. इवन स्प्रेड आपला चेहरा दिसला पाहिजे, नाहीतर इकडे ब्लॅक इकडे व्हाईट असं होतं. त्यामुळे सगळ्या गळ्याला, गालावर, नाकावर जिथं जिथं आपल्याला स्पॉट आहे तिथं तिथं सगळीकडं CC क्रीम लावून घ्यायची
आणि ब्लेंडर घेतला आहे, तो धुवून घेतला आहे, पाण्यात सोक करून घेतला आहे. कोरडा नाही घेतला, कोरडा घ्यायचाच नसतो. ब्लेंडर हा सोक करून घ्यायचा वॉटरमध्ये, थोडासा असा पिळून घ्यायचा आणि टॅप 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 करायची सगळीकडे. छान असं ते ब्लेंड झालं पाहिजे आपल्या स्किनमध्ये, फेसमध्ये. हा खूप मेकअप झटकीपट होतो साडीवरती. मी हा मेकअप केला आहे, महाराष्ट्रीयन लुक. चला, छान असं ब्लेंड करून घेतलं आहे CC क्रीम. आता कॉम्पॅक्ट पावडर लावते आहे मी फिटमीची. ती पण छान असं ते CC क्रीम छान ब्लेंड करून घ्यायचं, त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावायची. जिथे जिथं आपल्याला जास्त घाम येतो तिथं तिथं छान अशी कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची. अप्पर लिप्सला, नोजला वगैरे, चिक्सला. बघा, आता माझ्याकडं हा आयशॅडो पॅलेट आहे. छान मी असं ब्लेंड करून घेतलं आहे. बघा, इथं मी कटिंग केली आहे नाकाची. आणि ब्लश, आयशॅडोलाच मी ब्लशचा म्हणून पण वापर केला आहे. आयशॅडो पॅलेटचंच मी वनच पॅलेटचे मी 2-in-1 वापर केला आहे. ॲज अ ब्लश म्हणून पण वापरला आहे आणि आयशॅडो म्हणून पण वापरला आहे. इथे मी आयशॅडो लावून घेत आहे. साडीला मॅच असे गोल्डन आणि पिंक असं मिक्स मी आयशॅडो वापरला आहे. मी हात आपले मेकअप करताना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ब्रशने खूप टाईम लागतो. हाताने कसं पटपट पटपट होतो आणि छान ब्लेंड होतो मेकअप आपला. इथे मॉइश्चरायझर लावून घेतला आहे मी लिप्सला. तोपर्यंत इकडे मी आयलायनर लावून घेत आहे. आयलायनर मी पेन्सिल वापरले आहे, कारण खूप घाई गडबडीत मला हा मेकअप करायचा होता, तेवढा टाईम पण नव्हता. त्यामुळे पटकन मी मेकअप करून घेतला. आता मस्करा लावत आहे. मस्करा अप्लाय केला आहे. आता मी आयब्रोना शेप देत आहे. आता लिपस्टिक लावून घेत आहे. ही लिक्विड लिपस्टिक आहे माझ्याकडे. बघा, इकडे मी वरच्या लिप्सला क्रॉस केला आहे आणि मग लिपस्टिक लावली आहे. त्यामुळे आपल्याला लिप लायनरची वगैरे काहीच गरज नाही. कमी साहित्यामध्ये झटकीपट हा मेकअप आपला होतो. इथे मी बँगल्स घालून घेतले आहे, ज्वेलरी घालून घेतली आहे, गंठण घालून घेतलं आहे. इथे मी नथ घालत होते पण मला गेलीच नाही, मग मी तोपर्यंत बँगल्स घालून घेतल्या. बँगल्स पण घालून झाले आहेत. आता क्विक अशी पटकन हेअरस्टाईल करणार आहे, सिंपल पटकन हेअरस्टाईल करून घेत आहे मी. छोटासा पफ पाडून एक क्लच लावून एक छोटासा गजरा लावणार आहे. आयुष आता स्कूलला गेला आहे. इकडे माझी गडबड चालू होती पटकन पूजेला जाण्यासाठी. सिंपल अशी मी हेअरस्टाईल करून घेतली आहे. ठीक अशी बघा, मी नथ पण घातली आहे. आता बिंदी लावली आहे. कोणता पण मेकअप बिंदीशिवाय इनकम्प्लीटच असतो. केस छान असे कोंब करून घेत आहे पाठीमागचे. बघा, आपला मेकअप रेडी झाला हाय आहे. फ्रेंड्स, कसे आहात सगळे? चला, मी तर तयार झाले आहे. आयुष स्कूलला गेला आहे जेवण करून, टिफिन घेऊन. ह्यांनी पण गेले आहेत आता ऑफिसला. चला तर आता जायचं, पटकन पूजा करून यायची मस्तपैकी. आणि वटपौर्णिमेची वडाचं झाडं इथे शेजारीच आहे. मग पूजा करून येणार आहे आणि नंतर जेवण करून मग घरातली किचनची सगळी आवराआवर करायची आहे. स्वयंपाक झाला, पुरणपोळीचा देवपूजा आयुषनीच केली आहे बघा.
चला तर मग कसा वाटतोय माझा मेकअप लुक, आवडला का नाही महाराष्ट्रीयन मेकअप लुक, कसा दिसतोय, तुम्हाला आवडला का नाही हा माझा लुक? आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कसा वाटतो हा लुक, कसा वाटतो हा माझा लुक? सिम्पल सोबत फक्त नो फाउंडेशन मेकअप आहे हा, फक्त लॅक्मी CC क्रीम यूज केली आहे. तर वाटतोय माझा मेकअप लुक, आहे की नाही छान का नाही? चला तर मग आता आपण तुम्हाला पण माझ्यासोबत घेऊन जाते वट सावित्रीची पूजा करायला. चला तर मग. चला पटकन. चला तुम्ही पण माझ्यासोबत वडाच्या झाडाची पूजा करायला. जे कोणी सिटीमध्ये असतील, घरगुती पूजा करत असतील, त्यांनी पण या माझ्यासोबत पूजा करायला. चला तर आपण पूजा करून घेऊया झाडाची. वडाच्या झाडाची आपण पूजा करणार आहोत आणि प्रार्थना करणार आहोत की जन्मोजन्मी हाच मला पती मिळू दे, 7 जन्म मला हाच पती मिळू दे. चला आता आपण 5 दगड घेणार आहोत. ही माझ्या मम्मीची पद्धत आहे. ते स्वच्छ धुवून घेणार आहोत 5 दगड. त्याला हळदी कुंकू भस्म लावणार आहोत. कापसाचं माळ, वस्त्र, कापसाचे वस्त्र. आपण स्वतः पण कोणती पण पूजा करताना आपण स्वतःला सुद्धा गंध लावून घ्यायचा, त्याशिवाय आपली कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. कापसाचं इथे वस्त्र पण घालून घ्यायचं, वडाच्या झाडाला पण घालायचं. वडाच्या झाडाला दूध घालून घ्यायचं, हळदी कुंकू लावायचं, भस्म लावायचं, कापसाचं वस्त्र घालायचं झाडाला पण, पाया पडायचं, फूल व्हायचं, अक्षदा व्हायच्या, नैवेद्य दाखवायचा, विडा ठेवायचा, गुळ खोबऱ्याचा पण नैवेद्य दाखवून घ्यायचा, थोड्या अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचे, उदबत्ती व्हायचं, भस्म लावायचा, दिवा लावायचा. अगरबत्ती लावून घ्यायची. आणि पूजा करून घ्यायची. गणपतीची आणि देवीची आरती म्हणायची. आरती म्हणून घ्यायच्या 2. सावित्रीची ओटी भरून घ्यायची. पीस, तांदूळ, सुपारी, हा घरातला नैवेद्य दाखवायचा, आपला घरातला पुरणपोळीचा. दिवा पण ओळायचा. इथे ओटी भरून घ्यायची, तांदळाने ओटी भरून घ्यायची. तांदूळ, सुपारी, हळदी कुंकू, नारळ. जर तुमच्याकडे नारळ नसेल तर तांदूळ आणि सुपारीनी ओटी भरली तरी चालते. चला आता आपण दोरा बांधून घेणार आहोत झाडाला वडाच्या आणि 7 फेऱ्या घालणार आहोत आणि छान अशी प्रार्थना करणार की हाच पती मला 7 जन्म मिळू दे. 7 फेऱ्या मारून घ्यायच्या. 7 फेऱ्या कंप्लीट झाल्यावर पाया पडायचं आणि 5 सुवासिनींची ओटी भरायची. गहू आणि आपण आंबे घेतले होते 5, ते 2 किंवा 5 वेळा भरायची. ते मी शूट नाही केलं कारण माझ्या मैत्रिणी लगेच कम्फर्टेबल नव्हत्या यूट्यूबसाठी, त्यांच्या घरात परमिशन नव्हती, त्यामुळे मी नाही ते शूट केलं.
बघा कशी वाटली माझी पूजा, आवडली की नाही तुम्हाला? चला तर मग. हाय फ्रेंड्स, आत्ता आले सगळं आवडून. सॉरी फॉर की आणि माझ्या मैत्रिणी अजून त्या हे नाही आहेत यूट्यूबला येण्यासाठी, म्हणून मी माझी फक्त पूजा टाकली ओटी भरलेल्या. माझ्या फ्रेंड आणि त्यांच्यासोबत मी एन्जॉय केलेला फोटो नाही टाकले, कारण कुणाला आवडतं कुणाला नाही, त्यामुळे मी नाही टाकले. देवाला नैवेद्य दाखवते आणि मस्तपैकी आता जेवून घेते, उपास सोडून घेते. जेवायला डाळ भात, गरम गरम भजी, कुरवडी, खिचे पापड, पुरणपोळी, आमटी आणि दूध आणि लिंबू. तर चला मैत्रिणी, या उपास सोडायला. चला नैवेद्य दाखवून घेते आणि उपास. नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी.